नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 या हंगामात गाळप झालेल्या उसाला 3400 रुपये प्रति टन अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला। उच्च अंकी दर देण्याची परंपरा कारखान्याने कायम राखली आहे। गेटकेन धारकांसाठी 3200 रुपये प्रति टन दर जाहीर करण्यात आलाय। कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या गुरुवारी दिनांक 28 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय झालाय। यावेळी जगताप यांच्यासह उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव आणि संचालक मंडळ उपस्थित होते। हंगाम संपल्यानंतर टनाला 373 रुपये देण्यात आले असून आतापर्यंत सभासदांना टनाला 3173 रुपये अदा करण्यात आले। गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत गत वर्षाची उसाला टनाला 3400 रुपये दर जाहीर करण्यात आला आहे। उर्वरित राहिलेले 227 रुपयांमधून वार्षिक सभेत सभासदांनी कपातीला परवानगी दिल्यानंतर शिक्षण निधी म्हणून प्रति टन 20 रुपये व सोमेश्वर देवस्थानसाठी टनाला 1 रुपये असे 21 रुपये कपात केले जाणार। उर्वरित 206 रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली आहे। बिगर सभासदांना आजवर प्रति टन 3173 रुपये अदा केले असून उर्वरित 27 रुपये दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कारखान्याच्या कामकाजात वेळोवेळी बारीक गोष्टींवर देखील असणारे लक्ष व त्यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळे सोमेश्वर कारखाना ऊसदराची परंपरा कायम राखू शकला याचा आनंद आहे। त्याचबरोबर कारखान्याची विस्तारवाढ कोजनरेशनची विस्तारवाढ वेळेत पूर्ण केलेली असून विस्तारवाढीतून मिळालेला अधिकचा नफा व सहउत्पादनाचा मदतीचा हा दर देता आला असे पुरुषोत्तम जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी सांगितलंय। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।